ना तिकडे काय केला वरान आग घातला मग तिकडे एकदम पेटवला बघा तिकडे आग घातला हाय कोराडीन बरोबर झाले ते बघूया नाही वाटतं ना वहिनी कोवळं वाटूची असत ना असंच आवाज हे जनता भाजी जनता भाजी जनता भाजी जनता भाजी घ्या जनता भाजी पाहुणे जनता भाजी कुठली पाहिजे पातळ पाहिजे की सुकी पाहिजे असा पण विचारला आता खायची पाहिजे पातळ भाजी की सुकी कारण जनता भाजी दोन प्रकारची बनतात ना जनता भाजी तर मित्रांनो फणस आपण आता काढलेलो फणसाच्या झाडावरून जास्त जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो आज आपण एक गावठी रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे फणसाची पातळ भाजी। फणसाची पातळ भाजी कशी करतात ती तुम्हाला दाखवतो आणि ती भाजी करताना एक विशिष्ट प्रकारचा ना दगड असतो तो दगड गरम करून त्या भाजीच्या फोडणीत टाकूचा असता तो कशी करतात ती तुम्हाला दाखवतो। मित्रांनो फणसाची भाजी म्हटल्यानंतर गावी या भाजी फणसाच्या भाजी आहे का ना मे महिन्यामध्ये कोणाच्या घरी पूजा असो किंवा कोणाच्या घरी लग्न असो तर तिथे पहिली भाजी असता ती फणसाची भाजी आणि त्या फणसाच्या भाजी आहे का एक विशिष्ट प्रकारचं आणि एक चांगलं नाव पडलेलं आहे फणसाच्या भाजी आहे का ते म्हणजे जनता भाजी। आमच्या गावी कोणाच्या पण घरी गेलात किंवा कोणाच्या लग्नात गेलात किंवा पूजेला गेलात तर ही जनता भाजी असतात आणि जनता भाजी ही फेमस नाव म्हणजे पुण्याचं लग्न आणि पूजा ही फणसाच्या भाजीशिवाय ही जनता भाजीशिवाय हे लग्न किंवा पूजा जो सण असतो त्यांच्या घरी जो कार्य असतं ते अधुरच असतं या फणसाच्या भाजीशिवाय। आणि अशी ही आज जनता भाजी आपण करणार आहोत। जनता भाजीची रेसिपी बघणार आहोत कशा प्रकारे केली जाते ती पातळ भाजी आणि सुकी भाजी कशी केली जाते ती तुम्हाला दाखवतोय। व्हिडिओ बघत राहा। तर सर्वप्रथम आपण जाऊया आता फणस काढायला। तर चला मंडळी आज आपण काढूया फणस। तर काकाने फणस खाली उतरू का रशी घेतल्याने या आणि हातामध्ये सुरी फणस एकदम खाला मुंडापासून लागलेत बघा रशी घेऊन चाललेत काकावरती म्हणजे उतरवून काढणार खाली पाडणार नाही भाजीसाठी फणस काढते। तर ती फणसा का ही रशी घालतील आणि त्या फणस खाली उतरवतील म्हणजे फणस चेचणार नाही खाली पडलो तरी पण अच्छ उतरून काढू म्हणा। रशी लावून आता तोडणार या फणस आलेला आहे आपला रशी सोडू ना लावतोय काढली अरे बाप आणि किती किलोचा असा 3 किलो नाही 3 किलोच्या वरती या 5 किलोच्या वरती या चिक बघा किती पडता आणि हो बरको फणसा आणि बरक्या फणसाची भाजी चांगली होता पातळ भाजी हां मांजा अटकलेलो त्याच्यावरती इथे चीक सगळं खाली पडू देत नंतर ते का घेऊन जाऊचो याला पिकवा अरे अर्धो पिकलेलं वाटतं सगळं चीक लागले
चला काकाने एक फणस काढला नाही आणि पोरा पण आमची इथे आहेत सगळी. एक फणस काढूची टेक्निक. तुम्ही झाडावर चढता काय रे? हा ये अथर्व चप्पल घालून नाही चढा झाडावर. झाडावर घालून काका बघा सगळ्या मोठ्या मोठ्या झाडांवरती चढतो. तू गावरान काय केला? काय आता नाही, आता आमचं झालं वय. आता आमचा वय झाला हो. पाय आता थरथर 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 कापतो. तुम्ही पहिल्यापासूनच झाडावर चढता ना? लहानपणापासून? लहानपणापासून सवय झाली. गावी असल्यापासून ना. गावचं आपलं कोकणातलं माणूस झाडावर चढणार नाही तर मग तो फायदा काय कोकणातला आहे की नाही? झाडावर चढणार आणि काय बोलतात ते पर्यात पोहणार नाही मध्ये फायदा काय गावी राहून. चला फणस आपण आता काढलेलो फणसाच्या झाडावरून. जास्त वरती पण नाही, अजून वरती पण आहेत फणस एकदम टेक्यात. तर ते नाही, पण त्याच्या खाली एक होतो एक चांगलं थोडं जून झालेलोच. हा अजून 15-20 दिवसांत तो पिकलो पण असतो. तोच फणस काढलो. चीक बघा किती पडते त्याच्यातून. एकदम पातळ चीक आहे, म्हणजे फणस चांगलो हा. आणि हो बारको फणस. आणि भाजी करूची असेल ना, पातळ भाजी किंवा फणसाची जर भाजी करूची असेल तर जो बारको फणस आहे ना, बारक्या फणसाची भाजी चांगली होता. काप्या फणसाची भाजी थोडी टणक होता. आणि बारक्या फणसाची भाजी जो बारको म्हणजे काय, जो रसाळ फणस असतं ना त्याला बारको म्हणतो. त्या बारक्या फणसाची भाजी एकदम चांगली पातळ आणि चविष्ट भाजी त्या फणसाची होता, बारक्या फणसाची. तर चला आपण घेऊन जाऊया आता हो फणस. आणि फणस फोडून नंतर त्याच्यातले गरे काढून आज पातळ भाजी बनवूया फणसाची. दोन्ही भाजी करता येतील, पातळ पण होईल आणि सुकी पण भाजी करता येईल. चला बघा अजून त्याचा जो चीक आहे ना फणसाचा तो व्हावता. तर काय करूया आपण, त्याच्यावर माती टाकली ना की तो मग बंद होऊन जाईल. तर माती टाकून ठेवू त्याच्यावरती. तो बंद झालं, जरी इलो तरी कमी येत. जाऊया थोड्या वेळ घेऊन आणि भाजी बनवूया. अरे बापरे, ते बघ ना तिकडे काय केला पोरानं, आग घातला मग तिकडे एकदम पेटवला. बघा तिकडे आग घातला. ह्या या इकडे, हा इकडे पातेरी पुंजवता. इकडे पातेरी पुंजवून इकडे आग घातला. पण काय गो आयो, एवढ्या लवकर भाजावळी का सुरुवात केला तुम्ही? आईला बरं आहे. तर बघा इकडे आग घातला पण पातेरी पुंजवून. तर हो सीझनच असतो हा की पातेरी पुंजवतात लोक. आणि आपली जी शेती करतो ते शेतीची भाजावळ करतात. वा वा वा. चला मित्रांनो, फणस आता घेऊन गेलेलो घरी. आणि आता वहिनी फणस फोडता. एका घावात 2 तुकडे. नाही बापरे, माका वाटलं एका घावात 2 तुकडे करशील, पण नाही झाले 2 तुकडे. मोठो आहे ना. मारे डोकी ताकद काढ अजून जरा जोरात. भाऊ साईडला राहा. त्या घावात 2 तुकडे झाले होते. कुऱ्हाड हवी होती ना, कुऱ्हाडीन बरोबर झाले असे. नाही वाटतं ना वहिनी. कोवळो रे कोवळो, कोवळो निघालो फणस. हे बघा जुनावलो ना, एवढं मोठं दिसत होतं फणस, पण कोवळो निघालो. बघा मित्रांनो, सगळे हे गरे काढून झाले होत.
एवढे गरे निघाले आहेत, अजून अर्धो फणस बाकीच राहिलो. बाकी सगळं आम्ही काढलो. आता हे का वहिनी ह्याचा पुढे आता काय करूचा? पहिला पाणी गरम करूचा ना. आता पहिला पाणी गरम करूचा आणि पाणी गरम करून झाल्यानंतर गरम पाणी आहेत हे सोललेले आपले गरे आहेत ना हे टाकूचे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी एक सांगितले होते एक मेन महत्त्वाची गोष्ट हो आहे दगड. हो बघा एका फोडणीचा दगड आम्ही बोलतो. आणि हो दगड आहे ना अशा विशिष्ट प्रकारचा एक दगड आहे. तेव्हा आतमध्ये चमकेरा पण भाग दिसतो बघा. हे बघा चमकतोय आतमध्ये. एक विशिष्ट प्रकारचा हो दगड हा. हो दगड काय करतो आपण आता इथे मुंबईच्या ठिकाणी चूल नाही तर गावी चुलीत टाकायचो हो दगड आणि पूर्ण लाल लाल होतो एकदम निकाऱ्यावरती. आणि लाल लाल झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती इथे थोडं तेल टाकून आणि लसूण टाकून तो उकाळा देत असलेली आपण जी भाजी किंवा पिठी वगैरे जी आपण काय बनवू ना त्याच्यामध्ये हा दगड आपण टाकायचो. उकळत्या ह्याच्यामध्ये दगड टाकायचा हा असा पूर्ण. तर आपण चला पुढचं बघूया कसं वहिनी दाखवते रेसिपी. इकडे मुंबईला आपली चूल नाही ती ही आपण आपल्याला ना गॅसवरती जो दगड गरम करू लागणारा. पण बघू शकता हा दगड कसा विशिष्ट प्रकारचा आहे. एक वेगळाच आहे. गावी बहुतेक लोक जे आपण पिठी डाळ हे आपण जे बनवतो ना त्याच्यामध्ये हो दगड वापरतो फोडण्यासाठी. चला आज आपण पण बघूया. फायनली हो दगड पण आपणाक भेटलो. त्या दगडाची रेसिपी आपण बघायची होती ती पण आज बघणार आहोत आपण. आपले सोन्या कांदो पण कापता. जास्त काय मसाला विसरला नाही ना बहिणी टाकी त्याच्यात? नाही. हो दगड असो आता गॅसवरती गरम करीत ठेवतो पूर्ण गरम लाल लाल होईपर्यंत. आणि हा पाणी वरती पाणी ठेवलं आहे गरम. त्या पाण्यात गरम पाणी झालं की गरम पाण्यात हे सगळे सोललेले गरे टाकायचे है ना वहिनी? बरोबर. चला पुढची रेसिपी आपण बघित राहा. दगडापासून जनता भाजी पातळ फणसाची आपण बनवणार आहोत. कांदे कापता. चला मित्रांनो पाणी आहे का चांगलं उकाळलेलो हा बघा. आणि उकाळ्याच्या पाण्यात आता पनी टाकता हे घरी सावकाश टाक म्हणजे भाजी पुढे आपण फोडणी देऊ त्या लवकर होईल ना बहिणी. उकाळ्याच्या पाणी टाकले की जरा लवकर शिजात भाजी म्हणून. तर या मंडळी भाजी शिजेपर्यंत हो बघा टाइमपास कोकणातलो खास टाइमपास हापूस आंबो. तर मित्रांनो ही बघा भाजी शिजली आहे म्हणजे बऱ्यापैकी जे आपण उकडत ठेवलो होतो ना ती पूर्ण शिजली आहे. त्याच्यात आता जास्त काय टाकायचं नाही. पहिले टाकलंय वहिनी ते हळद नंतर हो धना जिरा पावडर धनो आणि जिरा पावडर. धना आणि जिरा पावडर टाकला ना. अजून काय टाकता बघूया. काय आहे लाल मसालो ना वहिनी? हो लाल मसाला टाकला ना. मालवणी मसाला कोकणी मसाला आपलं. आणि हो तिखट मसाला म्हणजे कलर बिलर चढात वाटतं ह्या मसाला ना वहिनी? मसाल्यानं कलर चढात होतं चांगलं भाजी आहे का. आपण जर पाणी गरम केलं होतं ना मित्रांनो त्याच पाण्यात हे आपण भाजी पूर्ण शिजवली आहे आता. आणि हे काय दुसरा वहिनी? गरम मसाला. हो गरम मसाला घरगुती गरम मसाला टाकला जो आपण स्वतः आपण वाटून बनवतो तो. अजून काही टाकता हा. आणि हे मगाशी कांदो आणि खोबरं जो आपण वाटलं होतं मिक्सरमध्ये तो कांदो खोबरं थोडासा टाकता चवीनुसार. एक नंबर. की बहिणी एकदम सोपी पद्धत ना. हा एकदम सोपी पद्धत. तेलाची फोडणी वरती करून बाई मी एकदा भाजी केली ना बिन तेला अशीच मसाला शेव केली मस्त झाली. पण हे आपण तेल ह्याच्यात वापरलोच नाही ना आतापर्यंत. बिन तेलाची आता म्हणजे आपण जो फोडणी का दगड वापरणार आहोत ना त्याच्यावरती फक्त थोडं नावाला आपण फक्त तेल टाकणार आहे. बाकी तेल बिना तेलाची भाजी झाली आहे. अरे वा लय भारी आहे ना. सगळ्यात सोपी भाजी आणि सोपी पद्धत. मीठ
मीठ पण एक टाकूची टेक्निक असतं, आपला हव्यात असा ढकलला म्हणून नाही झाला. तो वास घेऊ चवीनुसार मीठ टाकता. एकदा मीठ म्हणून आम्ही रांगोळी टाकली होती, देवदातनी खाल्ली होती. कारण मीठ आणि रांगोळी सेम दिसता पूजे का आमच्या आदल्या वर्षी ना कधी गेल्या वर्षी. वहिनी सुगंध लय भारी येता पण, हा काय पण म्हण, सुगंध एकदम लय भारी येता. फणस जून असतो ना मित्रांनो, फणस जून असतो तर अजून भाजी मजा आली असती. आणि भाजीक सुगंध एवढं चांगलं येतो ना, अजून काहीतरी चांगली टेक्निक असते ना, तुमचा सुगंध पण दाखवलं असतो कसा येतो तो. एवढं चांगलं सुगंध येतं भाजीचा. आणि आता दगडाची फोडणी कधी द्यायची? तर थोडा मसाला टाकला तर थोडा वेळ शिजू दे भाजी. नंतर शेवटी जी हाय मजा मित्रांनो, जी दगड आपण टाकणार आहे या भाजीमध्ये, हा गरम झालेला दगड, त्याच्यावरती तेल टाकून लसूण टाकून तो दगड त्या भाजीमध्ये आपण टाकणार आहे ना, ती जी मजा येणार आहे बघायला, ती मजा बघण्यासाठी हा व्हिडिओ बघत राहा. दगडाची फोडणी. तर ही बघा, ही त्या धोंड्यावरती जो दगड गरम करून ठेवलो ना, त्याच्यावर लसूण टाकू की लसूण घेतला ना वहिनी, एकदम बारीक करून घेतला. भाजी चांगली शिजली, हा वास पण एकदम असं सुगंध दरवळता ना, काय विचारू नका. आणि आता वेळ झाली होती दगड. साईडला ना, सावकाश. हो बघा मित्रांनो, दगड गरम झालेलो, हा दगड ठेवलेलो आहे. म्हणजे जवळजवळ मित्रांनो, जवळ 20 ते 25 मिनटं झाली असतील ना. दगड हो गरम होता. वहिनीने एका पडीत ठेवला ना गरम दगड हा. त्याच्यावरती आता बघा कशा प्रकारे वहिनी करते ती बघा. ही खरी या व्हिडिओमधली टेक्निक तुम्हाला दाखवतोय, रेसिपी दाखवतोय. ही बघा, ही लसूण त्याच्यावर ठेवला ना दगडावरती, आणि आता त्याच्यावरती तेल टाकशी ना वहिनी. तर ह्याच्यावरती वहिनी आता गोडा तेल सोडी थोडासा. काय बघा, आवाज बघा मित्रांनो, आवाज बघा या दगडाचा कसा येतो आहे. हा. ही खरी मजा. हा बघा, दगड टाकला वहिनीने आतमध्ये या भाजीमध्ये. आणि ह्या दगडाची जी दगडापासून जी चव येते ना ज्या फोडणीला, ती वेगळीच चव आहे. हा सुगंध हा येतोय, जाम भारी सुगंध येतोय. हा लय भारी वहिनी, लय भारी. काय भारी, एकदम भारी. वा. आता वहिनी किती टाइम लागत झालं ना. म्हणजे भाजी खाऊन बघा, सगळी शिजलेलीच आहे ऑलरेडी. ती भाजी शिजलेली आहे. फक्त जी फोडणी आपण देतो, जी फोडणी देतो दगडाची ना, ती फोडणीची टेक्निक फक्त बघायची होती, आपल्याला दाखवायची होती. ती पण झालेली आहे. आता 2 मिनिटात ही भाजी शिजेल. आपण टेस्ट घेऊया या भाजीची. मित्रांनो, भाजी शिजलेली आहे. ही बघा, हे बघा, एकदम भारी वाटते आहे. सुगंध एवढा येतोय ना या भाजी का, ओ हो. कोगळो फणस हा, तरी बघ कशी वाटता. एक नंबर झाली आहे वहिनी. लय भारी, लय म्हणजे लय जाम भारी झाली आहे भाजी बरोबर. मित्रांनो बघा, किती एवढंसं थोडंसं गोडं तेल त्याच्यात टाकलं, म्हणजे बिना तेलाची ही भाजी बनवलेली आहे, बिना तेलाची. आणि याच्यामध्ये जास्त पण काय नाही, फणस आणला, सोलला, आणि त्याच्यानंतर त्याच्यात तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडासा वाटलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. बाकी काही टाकलं नाही आणि ही भाजी तयार झालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता आणि या फणसाच्या भाजीचं तुम्ही मजा घेऊ शकता. चला मंडळी, भाजीचा सुगंध आणि स्वाद सगळे घेत आहेत. आमचं अथर्व पण घेत आहे, इकडे अक्षय पण घेत आहे, इकडे सोन्या पण घेत आहे. आणि वहिनी धन्यवाद भाजी बनवल्याबद्दल, खूप आभार तुझे. लय भारी, एकदम एक नंबर झाली आहे, जबरदस्त. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि आपण जर नवीन कोण हा व्हिडिओ बघत असाल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केलात
तर माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.